मित्रांनो, एक सेकंद थांबा. तुम्हाला माहितीये का, रितेश देशमुख यांचा नवीन चित्रपट येतोय. हा फक्त चित्रपट नाही, तर हा अंगावर शहारे आणणारा अनुभव असणार आहे, ज्यात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज बनलेत. पण हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा काय? चला जाणून घेऊया, फक्त एका मिनिटात. यावेळेस ही कथा महाराजांच्या पूर्ण आयुष्याची नाही, तर त्यांच्या रायव्हलरीची आणि रायझिंगची आहे. विशेषतः स्वराज्याच्या सुरुवातीचा तो काळ, जेव्हा एका बाजूला विजापूरची आदिलशाही होती आणि दुसऱ्या बाजूला अवाढव्य अफझल खान. यात महाराजांचा तो मास्टरमाइंड गनिमी कावा आणि वीरप्पन सॉरी अफझल खानाचा वध कसा केला हे एकदम हॉलिवूड स्टाईलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट तरुण शिवाजी महाराजांच्या प्रवासावर आहे. बालपणात जिजाऊआईच्या प्रेरणेनं स्वराज्याची स्वप्न बघणारे शिवाजी शहाजीराजांच्या मार्गदर्शनात मुघल जुलमाविरुद्ध उठतात. छोट्या सैन्याने गनिमी काव्यानं मोठ्या साम्राज्यांना हरवतात. मुख्य धमाका म्हणजे प्रतापगड युद्ध. संजय दत्त अफझल खान बनलेत, पण शिवाजी महाराजांचा डाव बघून तोही चक्रावेल. जेनिलियाची सईबाई भूमिका तर हृदयाला स्पर्श करेल. आता तांत्रिक बोलायचं झालं तर या चित्रपटाचं बजेट 100 कोटींच्या वर आहे. म्हणजे फक्त घोडे आणि तलवारी नाहीत, तर अजय अतुलचे म्युझिक आणि संतोष सिवनची सिनेमॅटोग्राफी युद्ध सीनला इतके भव्य बनवेल की थिएटरमध्ये गूजबम्स येतील. मला विचाराल तर रितेशनं या भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय. संजय दत्त अफझल खानाच्या भूमिकेत अगदी डेंजर दिसतोय. बॉलिवूडचे मोठे स्टार्स यात आहेत, पण खरं आकर्षण आपले राजेच आहेत. हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीची बाहुबली ठरणार आहे, हे नक्की. 1 मे महाराष्ट्र दिनाला हा धमाका होतोय. तुम्ही राजा शिवाजी पाहण्यासाठी किती एक्सायटेड आहात? खाली कमेंट्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि अशाच कडक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.